सर्व महाराष्ट्रात येत आता झालेल्या 29 तारखेला सर्व समिती चर्चा भोर तालुका महाराष्ट्र पाहत आहे या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे सत्तेत आता या ठरावाला आलेले विषय 42 4 मंजूर झाले आणि बाकी विषय स्थगित करण्यात आले याबद्दल शरद पवार माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे त्यांच्याकडून बोलूया त्यांचं काय सांगा आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खासदार निधीतून 12.5 लाख रुपयाचा निधी या भोर शहराला हायमा प्लॅनसाठी आला दलित वस्तीसाठी, परंतु तो विषय सुद्धा स्थगित ठेवला. मागे एकदा पत्रकार परिषदेमध्ये या भोर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट जयश्रीताई शिंदे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ताईंसाठी पळून काम केलं, परंतु ताईंनी काय निधी दिला. तर ताईंनी जरा त्याचा अभ्यास करावा, जयश्रीताईंनी त्याचा अभ्यास करावा. मागच्या टर्मला त्या सुप्रियाताईंनी करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी दिला, परंतु तुमच्या नगरसेवकांनी तो इतरत्र वळवला. कचरा डिपोसाठी असेल, पीएस भरण्यासाठी असेल किंवा गावात जे सीसीटीव्ही कॅमेरे असतील ते बसवण्यासाठी ताईंचा निधी वळवला. आणि त्याच्यानंतर आता सुद्धा पवार साहेबांनी 12.5 लाखाचा निधी दिला ना, म्हणजे जो निधी दिला त्याचा खर्च करायचा नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आल्यानंतर आता 6 महिने जवळजवळ होत आहेत. मांडेकरांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर ठिकाणी निधी येते. आता तुम्ही सोलरचे जे पोस्टर लावताय की बाबा हे सोलर 2 कोटी रुपयाचे सोलर, हे सुद्धा मांडेकरांनी निधी आणलाय ना, ते तुम्हाला चालते. आणि बाकीच्या 8 कोटी 80 लाखाच्या कामाला तुम्ही मंजुरी देत नाही. हे आपलं घाणेरडं राजकारण कशासाठी काय करताय तुम्ही एक चांगलं सुसंस्कृत राजकारण करा. कारण भोर नगरपालिकेला आणि भोर शहराला काहीतरी प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा मलिन करण्याचं काम करू नका. काय आपण बघतोय नगरपालिकेत हा नगरसेवक त्याच्या अंगावर जातो, तो नगरसेवक त्याच्या अंगावर जातो. या असले घाणेरडं राजकारण करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिलंय का? आणि नगरसेवकांची नवरी तिथं काय करतायत, जनता तिथे आली पाहिजे. तुम्ही तिथे जाऊन पाठबळ येते का बाई भाडी तिथे काय जोरात जोरात भाडी म्हणून सांगायला तुम्ही तिथे जाताय का? हे चुकीचं आहे, हा पायदा चुकीचा आहे. माझं मम्मी शरदचंद्र पवार काय पक्षाचा अध्यक्ष, माझी मिसेस सुद्धा गेल्या मागच्या टर्मला त्याच्या मागच्या टर्मला इथं नगरसेवक होती, पण मी एक दिवस सुद्धा तिथे माझ्यासारखा कार्यकर्ता गेलो बोर्डाला गेला. ह्याच्यामध्ये ते 2-4 जण आहेत ना की बाबा ते नगरपालिकेत फिरकत सुद्धा नाही. माझी बायको येणार काम करते तिथं, ती करेल. पण हे चाललंय काय, तर ह्याला कुठेतरी पायबद्ध बसला पाहिजे. आता ह्याच्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे आणि नागरिकांनी यांना जाब विचारली पाहिजे. शरद पवार यावेळेस पण मुद्दा आलेला आहे आणि स्थगिती दिली का नामंजूर केलाय? स्थगिती दिलेली आणि 38 विषयामध्ये जवळजवळ 20 नामंजूर केलं आणि 17-18 विषयाला स्थगिती दिली. तर स्थगिती कशासाठी? विकास कामं झाली पाहिजेत ना, विकास कामं झाली पाहिजेत. निधी तुम्हाला वर्गणी आणायचं माहित नाही, परंतु इथे खर्च करताना तुम्हाला तुमच्या अतिशक्ती पाहिजे. असं होत नाही ना. आपण पाहतोय की या योजनेमध्ये शरद पवारांनी साहेबांनी आपल्या पक्षामार्फत 12.5 लाख रुपयाचा निधी दिला आहे हायमासाठी. तो सुद्धा ज्यांनी स्थगित ठेवलेला आहे. तर हा पण निधी का तुम्ही यूज करत नाही? तुम्ही स्वतः आपण आणत नाही आणि आमचं काही वापरत नाही, मग भेट करायचा विचार होणार आहे का नाही हे त्यांचं सुद्धा भाजप लोकांनी मांडावं अशी शरद पवार आत्ताच्या अध्यक्ष आहे मांडलेली आहे. अल्बा साहेबांनी ते